वृश्चिक राशी 8 ते 14 सप्टेंबर 2025 साप्ताहिक राशीफल। वृश्चिक राशी सप्टेंबरच्या या आठवड्यात गजकेसरी राजयोग आणि अमृत सिद्धी योगाचे शुभ संयोजन आहे। या आठवड्याच्या सुरुवातीला चंद्र मीन राशीत भ्रमण करेल आणि 4थ्या घरात बसलेला गुरु गजकेसरी योग तयार करेल। ग्रहांच्या या शुभ संयोगामुळे वृश्चिक राशीला विशेष लाभ होणार आहेत, कारण ज्योतिषशास्त्रात अमृत सिद्धी आणि गजकेसरी राजयोगाचे वर्णन अतिशय शुभ आणि प्रभावशाली असे केले आहे। अशा परिस्थितीत या राशींना धनाचे सुख मिळण्यासोबतच खूप आदर मिळेल। चला तर मग जाणून घेऊया वृश्चिक राशीचे साप्ताहिक राशी भविष्य सविस्तरपणे। वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला राहील। या आठवड्यात तुम्ही सामाजिक कार्यात खूप व्यस्त राहणार आहात। तुम्हाला समाजात आदर मिळेल आणि व्यावसायिक सहकारी आणि मित्रांसोबत तुमचे संबंध मजबूत होतील। कामाच्या ठिकाणी तुम्हाला प्रगती मिळेल आणि भागीदारीत केलेल्या कामामुळे यशाच्या मार्गावर पुढे जाल। व्यवसायाच्या बाबतीत या आठवड्यात तुम्हाला गुंतवणुकीतून फायदा होईल आणि आर्थिक बाबतीत हुशारीने निर्णय घेणे चांगले राहील। या आठवड्यात तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या चांगल्या भविष्यासाठी गुंतवणूक देखील करू शकता, परंतु व्यवसायाच्या बाबतीत यावेळी प्रवास पुढे ढकलणे चांगले राहील, कारण या काळात तुम्हाला प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो। तथापि कौटुंबिक बाबतीत आठवडा आनंददायी राहणार आहे। वृश्चिक राशी या आठवड्यात चंद्र 8 सप्टेंबर पर्यंत कुंभ राशीत असेल, त्यानंतर 10 सप्टेंबर पर्यंत मीन राशीत असेल, 12 सप्टेंबर पर्यंत मेष राशीत असेल आणि 14 सप्टेंबर पर्यंत वृषभ राशीत असेल। शुक्र कर्क राशीत, ज्यामुळे वैयक्तिक नातेसंबंधांमध्ये खोली आणि स्पष्टता येईल। 13 सप्टेंबर रोजी मंगळ कन्या राशीतून तुळ राशीत प्रवेश करेल, ज्यामुळे कामात गती येईल आणि नातेसंबंधांमध्ये नवीन प्रयोग होतील। सूर्य आणि बुध सिंह राशीत आहेत, ज्यामुळे वृश्चिक राशीच्या महिला यावेळी त्यांच्या निर्णयांमध्ये दृढता दाखवतील। गुरु मिथुन राशीत आणि शनी मीन राशीत स्थित आहे, ज्यामुळे दीर्घकालीन योजनांना बळकटी मिळेल। वृश्चिक राशीच्या महिलांसाठी हा आठवडा नातेसंबंधांमध्ये प्रामाणिकपणा आणि संयम राखण्याचा आहे। तुमचे विचार कुटुंबाशी थेट पण संवेदनशीलतेने शेअर करा। आठवड्याच्या मध्यात तुम्हाला जुना प्रश्न सोडवण्याची संधी मिळेल, जो पुढे ढकलण्याऐवजी हाताळणे चांगले राहील। घरातील वृद्धांचे मत ऐकल्याने वातावरण शांत राहील। आठवड्याच्या शेवटी मुलांसोबत किंवा भावंडांसोबत वेळ घालवल्याने जवळीक वाढेल। नातेसंबंधांमध्ये पारदर्शकता आणि सहानुभूती राखणे महत्त्वाचे आहे। वृश्चिक राशीच्या महिलांसाठी हा आठवडा स्वयंशिस्त आणि चिकाटीचा आहे। सोमवारी अंतिम मुदती पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करा। संशोधन किंवा डेटा विश्लेषणाशी संबंधित कामात खोलवर जाण्यासाठी मंगळवार आणि बुधवार फायदेशीर ठरतील। गुरुवार तुमच्यासाठी नवीन संपर्क साधण्यासाठी आणि तुमचे नेटवर्क वाढवण्याची संधी घेऊन येईल। शुक्रवारी कामाच्या ठिकाणी लहान वाद हाताळण्यासाठी संयम आवश्यक असेल। या आठवड्यात वृश्चिक राशीच्या महिलांनी शहाणपणाने खर्च करावा। सोमवारी तुम्हाला घरगुती उपकरणे किंवा इलेक्ट्रॉनिक दुरुस्तीवर लक्ष केंद्रित करावे लागेल। मंगळवार आणि बुधवारी ऑफिस किंवा व्यवसायाशी संबंधित लहान वाहतूक खर्च वाढू शकतात। गुरुवारी तुम्हाला एखाद्या नातेवाईकाला मदत करण्याचा दबाव जाणवू शकतो, म्हणून तेथे शहाणपणाने निर्णय घ्या। शुक्रवारी भेटवस्तू किंवा कार्यांशी संबंधित खर्च वाढू शकतो। शनिवारी येणाऱ्या महिन्यांसाठी बचतीचा आढावा घेणे फायदेशीर ठरेल। या आठवड्यात वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी मंगळवारी ओम मंगलाय नमः या मंत्राचा जप करावा आणि लाल कपडे परिधान करावेत। तुमच्यासाठी या आठवड्यात भाग्यवान क्रमांक हा 9 असेल। मंगळवारी मसूर किंवा लाल कपडे दान केल्याने रखडलेले काम जलद होईल। दररोज सूर्यास्ताच्या वेळी दिवा लावल्याने मानसिक शांती आणि सकारात्मकता वाढेल। या आठवड्यात तुम्हाला तुमचा आंतरिक आत्मविश्वास आणि शक्ती परत मिळेल। व्यावसायिक जीवनात मोठे वळण येऊ शकते, तर प्रेमजीवन खोल आणि उत्साही राहील। आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे, परंतु गुंतवणूक करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा। या आठवड्यात तुमच्या करिअरसाठी शुभ संकेत आहेत। सोमवारी आणि मंगळवारीच्या सुमारास एखाद्या महत्त्वाच्या प्रकल्पावरील तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तुम्हाला प्रशंसा मिळू शकेल। गुरुवार नंतर नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे, जे भविष्यात तुमच्या यशाचा पाया रचेल। प्रेमाचा ग्रह शुक्र तुमच्या आयुष्यात प्रेमाचा वर्षाव करेल। हा आठवडा प्रेमींसाठी खूप खास असेल। तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत एखाद्या रोमॅन्टिक ठिकाणी जाण्याची योजना आखू शकता। यामुळे तुमचे नाते अधिक घट्ट होईल। विवाहित लोकांसाठी एकमेकांना समजून घेण्याची आणि तुमचे जुने मतभेद दूर करण्याची ही वेळ आहे। आर्थिक बाजू मजबूत दिसते। या आठवड्यात मागील गुंतवणुकीतून नफा मिळवण्याची शक्यता आहे। दिलेले कोणतेही जुने कर्ज देखील वसूल केले जाऊ शकते।
तथापि बुध ग्रहाची हालचाल तुम्हाला धोकादायक व्यवहारांपासून दूर राहण्याचा सल्ला देते. शनिवार रविवारी काही मोठे खर्च होऊ शकतात, म्हणून आगाऊ बजेट बनवणे शहाणपणाचे ठरेल. तुमची ऊर्जा पातळी ठीक आहे, परंतु मानसिक ताण तुम्हाला थोडा त्रास देऊ शकतो. विशेषतः जे लोक जास्त विचार करतात त्यांना या आठवड्यात त्यांच्या मनाला विश्रांती देण्याची आवश्यकता आहे. योग, ध्यान किंवा तुम्हाला आवडणारा कोणताही छंद करणे फायदेशीर ठरेल. कुटुंबातील वातावरण शांत आणि आनंददायी राहील. कुटुंबातील वडीलधाऱ्यांचे सहकार्य आणि आशीर्वाद तुम्हाला मिळत राहतील. आठवड्याच्या शेवटी कुटुंबासोबत घालवलेला वेळ तुम्हाला ताजेतवाने करेल. एकंदरीतच वृश्चिक राशी हा आठवडा आत्मनिरीक्षण आणि निर्णायक कृती यांचे मिश्रण असलेल्या आठवड्यासाठी तयारी करा. तुमचा सहशासक मंगळ आठवड्याच्या मध्यात करिअरच्या महत्त्वाकांक्षा प्रज्वलित करतो. प्रकल्प पुढे नेण्यासाठी किंवा नेतृत्व भूमिका स्वीकारण्यासाठी संधी देतो. वरिष्ठांना प्रभावित करण्यासाठी आणि निकालांना चालना देण्यासाठी या ऊर्जेचा वापर करा. आर्थिकदृष्ट्या शुक्र विवेकपूर्ण निर्णय घेण्यावर प्रभाव पाडतो. उपक्रम हाती घेण्यापूर्वी जोखीम विरुद्ध बक्षीस मूल्यांकन करा. 10 तारखेच्या आसपास प्रेमसंबंध अधिक दृढ होतात. मनापासून संवाद अधिक जवळीकतेसाठी मार्ग मोकळा करतात. वैयक्तिक बाबींमध्ये संवेदनशीलता आवश्यक असते. नाजूक परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी तुमच्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवा. आरोग्याच्या बाबतीत कल्याण टिकवून ठेवण्यासाठी सजगता किंवा सर्जनशील मार्गांद्वारे ताण व्यवस्थापनाला प्राधान्य द्या. जसजसा आठवडा जवळ येत आहे तसतसे शनी वैयक्तिक वाढीवर प्रकाश टाकतो. दृष्टिकोन विस्तृत करणाऱ्या शिकण्याच्या अनुभवांवर लक्ष केंद्रित करा. सामाजिकदृष्ट्या संतुलन महत्त्वाचे आहे. कनेक्शन समर्थन देत असताना चिंतन आणि पुनरुज्जीवनासाठी वैयक्तिक वेळ सुरक्षित ठेवण्याची खात्री करा. एकंदरीत पाहता हा आठवडा वृश्चिक राशीच्या व्यक्तीसाठी शुभ असणार आहे.